नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी सकाळी शेताकडे आलो. आता आम्हाला आमटीसाठी तुरीच्या शेंगा न्यायच्या आता आणि माझ्यासोबत यशची मम्मी पण आलेली आहे. तर मी आता इकडं पाहायलो कुठं रोईनं रात्री खाल्लेली आहे का ते तूर, तर कुठेही दिसली नाही आलेली रोई. तर आता चाललो तिकडं काटाला. पत्राकड तिकडे निबर झालेल्या शेंगा आहेत, ती घ्यायच्या आहेत आमटीसाठी तोडून. इथं निबर झालेले आहेत 5 शेंगा जास्त, तर घ्यायच्या आहेत इथल्या तोडून आता आमटीला. हा तुरीच्या शेंगा उकडून पण खूप छान लागतात खायला. जराशा घ्यायच्या आज उकडण्यासाठी पण. त्या काटाला बिख होत्या तिकडं, तिथं पत्रापाशी, तिथं एकाच जागेवर सापडत होत्या. बरे असते. झोऱ्या खूप मोठा आहे, खूप होता. 3 किलो असतील, 3-4 किलो. हा लसण असा आहे पा, आंबोणीचं पाणी दिलेलं आहे लसणाला, मस्त झाला. आता इथे कोथिंबीर निघाली, कोथिंबीर टाकली एवढी. थोडंसं पालक आहे, हे पालक आहे, आणि इकडं मेथी टाकली. मित्रांनो, आमच्या इथं एका दुऱ्यावर बोरीचं झाड आहे काटाला, त्याचे बोरं पिकले तर असे झालेत पा. लय आंबट नाही, बरी आहे. आम्ही घराकडे निघालो जाण्यासाठी. तो आम्ही आता घराकडे आलो आणि यश शाळेमधून आला. शाळेतून आलं की टीव्ही चालू कर. बंद कर. काय दिला अभ्यास 30 पर्यंत पाढे लिहायचे आणि कविता पाठ करायची. कोणती? मराठीची? हा, इंग्लिश. उठ मग, उठ, मच्छर हाते पाहिजे. अभ्यास करून घे, उठ. टीव्ही बंद कर. यश शाळेमधून आल्यावर टीव्ही पाहत बसले ना, आता करायला अभ्यास. स्वयंपाक चालू आहे, खीर बनवायची आहे, आणि यशचा चालू आहे इथं अभ्यास. पाहू सगळं झालं. हे काय तांदूळ मिक्सर मधून काढले, टाकले. 10 मिनिटांमध्ये शिजते ते. डबे काढून असतं सकाळी किती मोठे काढे होते, ती डबे काय केली डबे आता मी घेतली नाही. घेतली आणि मला शिवाय एक असते इलायची आहे की त्याच्यात कुठून टाका. थोडी चीर झालेली आहे आता रडी. यश बसलं जेवण करायला. देवाला ठेवली. चपाती भाजली नाही अजून, भाजली की मग. तर आता करून घेतो आम्ही जेवण. कशी झाली ते पाय नाही एकदा, गोड झाली काय ते, साखर टाकायचं कळते. कच झाली? हा, गोड आहे. तर आता आम्ही करून घेतो जेवण. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो.